वसमत तालुक्यातील पिंपळाचौरे येथील पूर्णा सहकारी साखर कारखाना परिसरात असलेले नवसाला पावणारा महादेव म्हणून ज्याची ख्याती आहे, या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भंडाऱ्याचा कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणात घेण्यात आला। या महाप्रसादाचा लाभ 4000 भाविकांनी घेतल्याचे येथील अधिकारी कर्मचारी यांनी सांगितले आहे। यावेळी पंचक्रोशीतील सर्व महिला पुरुष बंधू भगिनी यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी पूर्णा सहकारी साखर कारखाना येथील सर्वच अधिकारी कर्मचारी मित्रमंडळी पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री महादेव मंदिर पिंपळाचौरे येथील श्री क्षेत्र आपले आराध्य दैवताच्या पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचे आयोजन केले होते। तिथे जवळजवळ आपले 4000 भाविक महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि आपल्या कारखान्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या समुदायाच्या मार्गदर्शनाखाली आपल्या महाप्रसादाचे आयोजन केले जाते। त्याप्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचे आयोजन केले होते। यामध्ये जवळजवळ 4 ते 4500 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि सर्वांच्या असेच आपल्या कारखान्यावर महादेवाचे आशीर्वाद असल्यामुळे तर आपण सर्वांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादानेच आपण इथे कारखाना चालवत आहोत। तेवढं बोलून माझी भाषण संपली। यानंतरही आपल्या भगवंताची महादेवाची कृपा आपल्यावर सदैव असावी आणि महादेवाच्या कृपा आशीर्वादाने आपण जगत आहोत। आपल्या शिवशंकर महादेव मंदिर पिंपळाचौरे हे पूर्वीचं ग्रामीण आराध्य दैवत महादेव मंदिर हे जागृत स्वयंभू महादेव मंदिर आहे आणि हे जी का आपली मनातली इच्छा असते परिपूर्ण करणारा अशी साक्षात शिवशंकर महादेव या महादेवाचा पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा भंडाऱ्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी झालेला आहे आणि बरेच काही भाई भक्त मंडळी प्रसादाचा लाभ घेत आहेत। अशा मोठ्या उत्साहानं याही वर्षी आनंदामध्ये साजरा करण्यात आलेला आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।